प्रभू येशूच्या गोड नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आपल्या मागील भागात आपण दर्शन मंडपातील मेज आणि सोन्याच्या दीपस्तंभ यांचा अभ्यास केला. या वस्तूंमधून परमेश्वराच्या पुरवठ्याचे, संगतीचे आणि जगाच्या प्रकाश असलेल्या येशू ख्रिस्ताचे सुंदर चित्र आपल्यासमोर उभे राहिले. आजच्या भागात आपण अभ्यास करणार आहोत. या अध्यायामध्ये परमेश्वराने मोशेला दर्शन मंडपाची रचना, त्याचे पडदे, फळ्या, आच्छादने, परमपवित्र स्थानाला विभक्त करणारा पडदा आणि हुमार्पण वेदी याविषयी दिलेल्या तपशिलावर सूचना पाहणार आहोत. पहिल्या सूचना केवळ बांधकामाशी संबंधित वाटू शकतात, परंतु त्यामागे अत्यंत गहन आध्यात्मिक सत्य दडलेली आहेत. दर्शन मंडपाचा प्रत्येक भाग देवाच्या पवित्रतेविषयी, मानवाच्या पापी स्थितीविषयी आणि देवाकडे जाण्याच्या मार्गांविषयी आपल्याला शिकवतो. विशेषतः होमार्पण वेदी आपल्याला पापांसाठी आवश्यक असलेल्या बलिदानाची आठवण करून देते, ज्याची परिपूर्ण पूर्तता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झाली. चला तर मग देवाच्या वचनाकडे वळूया आणि या अद्भुत प्रतीकांमधून परमेश्वर आपल्याला काय शिकवू इच्छितो ते जाणून घेऊया. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण निर्गम याच्या 25व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपवले आहे. आज आपण 26 आणि 27 या अध्यायांचा अभ्यास करणार आहोत. 26व्या अध्यायात आपण निवास मंडपाचे पडदे, निवास मंडपाच्या फळ्या व अडसर आणि आच्छादनाचे पडदे हे विषय हाताळणार आहोत. आता आपण निवास मंडपाचे पडदे हा विषय थोडक्यात अभ्यासूया. निवास मंडपावर एकूण 4 पडदे होते. त्यापैकी पहिले पडदे तलम सणाच्या कापडाचे होते. ते 30 हात लांब, 10 हात रुंद आणि 10 हात उंच असलेल्या निवास मंडपाच्या मुख्य भागावर पसरवले जाई. हे तलम सणाच्या कापडाचे पडदे निवास मंडपाच्या दोन्ही बाजूंनी खाली लोंबत असत, परंतु त्यांना जमिनीला स्पर्श करण्याची परवानगी नव्हती. यावेळेस आपण वाचणार आहोत निर्गमाचं पुस्तक याचं 26वा अध्याय आणि पहिलं वचन. निवास मंडप 10 पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार करावेत व त्यावर कुशल कारागिरांकडून करूप काढवावेत. तलम सणाच्या कापडाचे ते पडदे अत्यंत सुंदर होते आणि कुशल कारागिरीने तयार केलेले होते. पुढे आपण जाऊया 7वं वचन. निवास मंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्यांच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे 11 असावेत. हे पडदे शिवून एकमेकांना जोडलेले होते. पुढे जाऊया 8वं वचन. एकेका पडद्याची लांबी 30 हात व रुंदी 4 हात असावी. हे 11 पडदे एकाच मापाचे असावेत. प्रत्येक पडद्याची लांबी 30 हात असावी, म्हणजे तो निवास मंडपाचे छत आणि दोन्ही बाजू पूर्णपणे झाकत असे. हे पडदे सोन्याच्या आकड्यांनी एकमेकांशी जोडलेले असत. पुढे आपण जाऊया 14वं वचन. तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन आणि त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन करावे. तिसरे आच्छादन तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्यांचे होते आणि चौथे आच्छादन तहशांच्या कातड्यांचे, म्हणजे अधिक अचूकपणे सांगायचे तर सील माशांच्या कातड्यांचे होते. त्या काळी स्त्रिया सील माशांच्या कातड्यांचे अंगरखे परिधान करीत असत. त्यामुळे निवास मंडप हा जणू असा अंगरखा धारण करणारा पहिलाच मंडप होता. ह्या प्रत्येक आच्छादनाचा प्रतिकात्मक अर्थ होता. पहिले आच्छादन तलम विणलेल्या मिस्री कापडाचे होते आणि त्यावर करूबांची आकृती विणलेली होती. ते जमिनीला स्पर्श करीत नसे आणि त्याचे सौंदर्य केवळ निवास मंडपाच्या आतूनच दिसत असे. बाहेरून ते मुळीच दिसत नसे. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव जगाला दिसत नाही. ते केवळ त्याच्या स्वतःच्या लोकांनाच अनुभवता येते. विश्वासणाऱ्यांनी त्याची उपासना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण आपण केवळ त्याच्याकडून आत्मिक पोषण मिळवले पाहिजे असे नव्हे, तर त्याच्या दिव्य सौंदर्याचे दर्शनही घेतले पाहिजे.
स्तोत्र 17 आणि 8 या वचनामध्ये दावीद म्हणतो, मला डोळ्यातील बाहुलीप्रमाणे सांभाळ, आपल्या पंखांच्या छायेत लपव. निवास मंडपावरील त्या तलम सणाच्या कापडात करुबांचे पंख विणलेले होते. त्याच्या पंखांच्या छायेखाली लपून राहणे हेच आपल्यासाठी उत्तम स्थान आहे. आणि जो आपल्या उपासनेस योग्य आहे त्याची आपण उपासना केली पाहिजे. दुसरे आच्छादन बकऱ्याच्या केसांचे होते आणि तो जमिनीपर्यंत खाली येत असे. हा पडदा पाप्यांसाठी ख्रिस्त किती मौल्यवान आहे हे दर्शवितो. तो ख्रिस्ताच्या मृत्यूचे प्रतीक आहे आणि हाच संदेश जगाला घोषित केला जाणे आवश्यक आहे. आपण इब्री लोकास पत्र याचा 9 अध्याय आणि 26 वचनामध्ये वाचतो, पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे. तो प्रकट झाला आहे आणि हाच संदेश सर्वत्र घोषित केला गेला पाहिजे. बकऱ्याच्या केसांचा पडदा हाच संदेश सांगतो. तिसरे आच्छादन तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्यांचे होते. हे आच्छादन ख्रिस्ताचे सामर्थ्य, त्याचा पराक्रम आणि वधस्तंभावरील त्याच्या अर्पणाची साक्ष होते. आपल्या ऐवजी त्याने केलेल्या अर्पणाचे बाह्य स्वरूप हे आच्छादन दर्शवते. चौथे आच्छादन तहशांच्या कातड्यांचे म्हणजे सील माशांच्या कातड्याचे होते. अरण्यातील 40 वर्षांच्या प्रवासानंतरच्या काळाच्या आणि हवामानाच्या परिणामामुळे या आच्छादनाची झीज झाली होती. तरीही त्याने आतील सर्व गोष्टींचे सतत संरक्षण केले. हे आच्छादन मनुष्यांसमोर ख्रिस्ताच्या जीवनाचे प्रतीक आहे. जसे आतले तलम सणाच्या कापडाचे आच्छादन विश्वासणाऱ्यांना त्याचे गौरव प्रकट करत होते, तसे हे तहशांच्या कातड्यांचे आच्छादन बाह्य सौंदर्य प्रकट करत नव्हते. यशया याचा 53वा अध्याय आणि 2 वचनामध्ये ख्रिस्ताविषयी असे म्हटले आहे, त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. त्याच्या बाह्य स्वरूपात असे कोणतेही आकर्षण नव्हते की आपण त्याची इच्छा धरावी. त्याचे खरे गौरव पाहण्यासाठी आत प्रवेश करणे आवश्यक आहे. जगाला त्याच्यामध्ये जे दिसत नाही ते आम्हा विश्वासणाऱ्यांना त्याच्यामध्ये दिसते. आता आपण निवास मंडपाच्या फळ्या व अडसर यांचा थोडक्यात अभ्यास करूया. आता आपण निर्गमाचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 15 ते 19 ही वचने वाचणार आहोत. मग निवास मंडपासाठी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या कराव्यात. प्रत्येक फळीची लांबी 10 हात व रुंदी 1.5 हात असावी. एक फळी दुसरीशी जोडण्यासाठी तिला 2-2 कुसे असावीत. निवास मंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात. निवास मंडपासाठी ज्या फळ्या तू करशील त्यापैकी 20 फळ्या दक्षिण बाजूसाठी असाव्यात. या 20 फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या 40 उथळ्या बनवाव्यात, म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसांसाठी 2-2 उथळ्या असतील. निवास मंडपाच्या फळ्या बाभळीच्या मजबूत व टिकाऊ लाकडापासून बनवून त्यावर सोन्याचा मुलावा चढविण्यात आला होता. प्रत्येक बाजूला 20 आणि मागील बाजूस 10 फळ्या लावून मुख्य रचना उभी करण्यात आली. सोन्याच्या कड्या आणि त्यातून घातलेल्या आडव्या दांड्यांमुळे सर्व फळ्या एकमेकांशी घट्ट जोडल्या जाऊन निवास मंडप स्थिर व एकसंध राहत असे. निवास मंडपातील प्रत्येक वस्तू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वाचे आणि तारणकार्याचे प्रतीक आहे. प्रत्येक आच्छादन, धागा आणि पवित्र उपकरण त्याच्या कार्याचा एक विशेष पैलू दर्शविते. जसे दांड्यांनी निवास मंडपाच्या फळ्यांना एकत्र व स्थिर ठेवले, तसेच आज पवित्र आत्मा खऱ्या विश्वासणाऱ्यांना एकतेत बांधून ठेवतो. ही एकता मानवी प्रयत्नांवर नव्हे तर पवित्र आत्म्याच्या कार्यावर आधारित असते. म्हणूनच इफिस्करास पत्राचा 4 अध्याय आणि 3 वचनामध्ये देवाचे वचन आपल्याला सांगते की आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. निवास मंडपावरील प्रत्येक आच्छादनाचा रंग वेगळा होता आणि प्रत्येक रंगाचे स्वतःचे प्रतिकात्मक महत्त्व होते. निळा रंग अंतराळाचा रंग होता. किरमिजी रंग ख्रिस्ताच्या रक्ताविषयी बोलतो.
निळा आणि किरमिजी यांच्या मिश्रणातून जांभळा रंग तयार होतो, जो राजेशाहीचे प्रतीक आहे. निळा आणि किरमिजी रंग स्वर्ग आणि पृथ्वीचा संगम म्हणजेच ख्रिस्त पूर्ण मानव असल्याकडे निर्देश करतात. जांभळा रंग त्याला यहूद्यांचा राजा म्हणून दर्शवितो. फळ्या, दांड्या किंवा कड्यांवर सोन्याचा मुलामा चढविण्यात आला होता. सोने प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवत्वाचे प्रतीक आहे. आता आपण अंतरपट म्हणजे पडदे याविषयी माहिती पाहूया. यासाठी आपण वाचूया 26वा अध्याय आणि 31 आणि 32 वचन. तसेच निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा एक अंतरपट बनवावा व त्यावर कुशल कारागिराकडून करूप काढवावेत. हा पट सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या लाकडाच्या 4 खांबांवर लटकवावा. त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात व ते खांब चांदीच्या 4 उथळ्यात उभे करावे. अंतरपट खांबावर टांगलेला होता आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनुष्यत्वाचे प्रतीक होता. हे बाभळीच्या लाकडाचे खांब सोन्याचा मुलामा चढवून चांदीच्या उथळ्यांमध्ये उभे केले होते, जे तारणाद्वारे पृथ्वीवर परमेश्वराचे अधिपत्य प्रस्थापित होण्याचे प्रतीक आहे. या खांबांना वर शिरोभाग नसल्यामुळे ते निवास मंडपातील इतर खांबांपेक्षा वेगळे दिसत होते. ते वरून कापल्याप्रमाणे दिसत होते. यशायाचा 53वा अध्याय आणि 8 या वचनामध्ये असे म्हटले आहे, त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले. जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडण करण्यात आले. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताला जिवंतांच्या भूमीतून काढून टाकण्यात आले. तो केवळ 33 वर्षांचे आयुष्य जगला. अंतरपट हा तलम विणलेल्या सणाच्या कापडाचा बनवला होता आणि तो परमपवित्र स्थानात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग होता. हा पडदा प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मानव असल्याचे प्रतीक आहे. जेव्हा प्रभू येशू वधस्तंभावर होता, तेव्हा त्याने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपवला. त्याच्या मृत्यूच्या क्षणी मंदिरातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला. हे त्याच्या शरीराच्या विदारणाचे प्रतीक होते. मंदिरातील पडदा दुभांगल्यामुळे देवाच्या सानिध्यात जाण्याचा मार्ग खुला झाला. आजही देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग प्रभू येशू ख्रिस्त आहे. परमपवित्र स्थानात प्रवेश करण्यासाठी जसा एकच पडदा होता, तसाच देवाकडे जाण्यासाठीही एकच मार्ग आहे. प्रभू येशूने स्वतः योहानाचं शुभवर्तमानाचा 14वा अध्याय आणि 6 वचनामध्ये म्हटलेलं आहे की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. काही लोकांचा असा समज असतो की मनापासून प्रामाणिक असाल किंवा एखाद्या मंडळीचे सभासद असाल तर तुम्ही देवाकडे जाऊ शकता. परंतु ह्यावर विश्वास ठेवू नका. देवाच्या वचनात अशी शिकवण कुठेही आढळत नाही. हा पडदा किती सुंदर प्रतीक आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त पूर्ण मानव असल्याचे दर्शन घडवतो. बंधूंनो, आपले तारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे झाले आहे. त्याचे निष्कलंक जीवन मात्र आपल्या पापी अवस्थेचा दोष उघड करते. जेव्हा मी त्या पडद्यासमोर उभा राहतो, तेव्हा मला माझा दोष जाणवतो. देवाच्या सानिध्यात स्वतःच्या सामर्थ्याने प्रवेश करण्यास मी पूर्णपणे असमर्थ आहे, हे मला कळते. मत्तयाचं शुभवर्तमान 27वा अध्याय आणि 50 आणि 51 या वचनांमध्ये आपण वाचतो, मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. भूमी कापली, खडक फुटले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे देवाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आणि दुभंगलेला पडदा ह्याच सत्याचे चित्र उभे करतो. यानंतर आणखी एक पडदा म्हणजे प्रवेशद्वाराचा पडदा होता. निर्गमाचं पुस्तक याचा 26वा अध्याय आणि 36 आणि 37 ही वचने आपण वाचणार आहोत. तंबूच्या दारासाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा वेलबुट्टीदार पडदा बनवावा. या पडद्यासाठी बाभळीच्या लाकडाचे 5 खांब करावेत. ते सोन्याने मढवावेत. त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात
आणि त्यांच्यासाठी पितळेच्या 5 उथळ्या ओताव्यात. हा पडदा किंवा आच्छादन प्रवेशद्वारावरील पडदा म्हणजे पवित्र स्थानाकडे जाणारा पडदा होता. निवास मंडप हे उपासनेचे स्थान होते. तेथे सोन्याचा दीपस्तंभ, बेखमीर भाकरीचे मेज आणि धूपवेदी होती. प्रियानो, आपण देवाची उपासना आपल्या मनाप्रमाणे करू शकत नाही. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच देवाकडे यावे लागते. आपण आत्म्याने व खरेपणानेच त्याची उपासना केली पाहिजे. योहानाचं शुभवर्तमान 14 अध्याय 6 वचनामध्ये प्रभू येशू म्हणतो, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हे दोन्ही पडदे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची पूर्व छाया आहेत. आता आपण निर्गम अध्याय 27 याकडे वळत आहोत. या अध्यायात आपण होमवेदी, निवास मंडपाचे अंगण आणि दिव्यासाठी तेल हे विषय हाताळणार आहोत. निवास मंडपाच्या बाहेरील अंगणात पितळीची वेदी आणि गंगाळ होते. तर आतील सर्व उपकरणे सोन्याची होती. यावरून देवाच्या अधिक निकट जाताना भर प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यक्तिमत्वावर तर बाहेरील भागात त्याच्या तारण कार्यावर दिलेला असल्याचे दिसून येते. आता आपण होमवेदीविषयी थोडक्यात जाणून घेऊया. आपण वाचूया निर्गमाचं पुस्तक 27 अध्याय आणि पहिली 3 वचने. बाभळीच्या लाकडाची 5 हात लांब व 5 हात रुंद अशी एक वेदी बनव. ती चौरस असावी. तिची उंची 3 हात असावी. तिच्या चारी कोपऱ्यांना 4 शिंगे बनवावीत. ही शिंगे अंगचीच असावीत. ही वेदी पितळेने मढवावी. तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंड्या, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, काटे आणि अग्निपात्रे बनवावीत. तिची सर्व उपकरणे पितळेची असावीत. बाहेरील अंगणातील उपकरणे पितळेची होती. पितळ हे पापावरील देवाच्या न्यायाचे प्रतीक आहे. पवित्र स्थानात प्रवेश करण्यापूर्वी पापाचा प्रश्न बाहेरील अंगणातच निकाली निघाला पाहिजे. पवित्र स्थानातील सर्व उपकरणे सोन्याची होती. ती देवाबरोबरच्या सहभागितेचे आणि देवाच्या उपासनेचे प्रतीक आहेत. पवित्र स्थानात पापाला स्थान नाही. पापाचा प्रश्न बाहेरील अंगणातच हाताळला जातो. मनुष्य बाहेरील अंगणात उभा आहे, तो देवाजवळ कसा येणार? मनुष्याला देवाजवळ यायचे असेल तर त्याच्या ऐवजी एक प्रतिनिधी बलिदान अर्पण होणे आवश्यक आहे. पितळेच्या वेदीवर दिलेले बलिदान हे पापाच्या बदल्यातील अर्पण होते. ही वेदी परमेश्वराची किंवा हुमारपणाची वेदी म्हणून ओळखली जाते, जिथे देव पाप्याशी व्यवहार करतो. ती ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे प्रतीक असून येशू मनुष्याच्या ऐवजी मरण पावला हे दर्शवते. इफिस्करास पत्राचा 5 अध्याय आणि 2 वचनामध्ये प्रेषित पौल म्हणतो, आणि ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरता अर्पण व यज्ञ म्हणून दिले. त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. ख्रिस्तच आपले खरे हुमारपण आहे. होमवेदीचा आराखडा जसा देवाने दिला तसेच वधस्तंभही देवाच्या पूर्वनियोजित योजनेचा भाग होता. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या निश्चित योजनेनुसार जगासाठी बलिदान झाला. तो केवळ चांगला मनुष्य नव्हता, तर जगाच्या स्थापनेपासून वध करण्यात आलेले देवाचे कोकरू आहे. देवाजवळ जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या बलिदानावर विश्वास ठेवणे. योहानाचं शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि 29 या वचनामध्ये असे लिहिले आहे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. या ठिकाणी आपल्याला दिसते की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने ख्रिस्ताला त्या होमवेदीवरील पर्यायी बळी म्हणून घोषित केले. वधस्तंभावरच्या शेवटच्या 3 तासात जेव्हा सर्वत्र अंधकार पसरला, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने जगाच्या पापांची शिक्षा स्वतःवर घेतली आणि त्या अर्थाने वधस्तंभच होमवेदीची पूर्णता ठरला. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 12 या वचनामध्ये आपल्याला सांगितले आहे की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जोपर्यंत माणूस होमवेदीपाशी येत नसे
तोपर्यंत तो देवाची उपासना, प्रार्थना किंवा सेवा करू शकत नसे. प्रत्येक याजक व लेवीला प्रथम त्या वेदीपाशी यावे लागत असे. त्याचप्रमाणे वधस्तंभ हाच देवाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. येशू ख्रिस्ताचे बलिदान नसते तर मनुष्याला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्गच उपलब्ध झाला नसता. प्रभू येशू ख्रिस्त केवळ आपल्यासाठी मरण पावलेला देवाचा कोकरा नाही, तर तो पुनरुत्थित झालेला कोकरा देखील आहे. प्रेषित योहान प्रगटीकरण याचा 5वा अध्याय आणि 6 या वचनामध्ये सांगतो की त्याने ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता असा कोकरा उभा असलेला पाहिला. होमवेदी निवास मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ होती. त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा वधस्तंभ हा स्वर्गात प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग आहे. पितळ देवाच्या न्यायाचे प्रतीक आहे, तर पितळेने मढलेले शिट्टीम म्हणजे बाबळीचे लाकूड बलिदान अर्पण करण्यासाठी ख्रिस्ताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. अशा रीतीने होमवेदी ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सुंदर चित्र उभे करते. आता आपण निवास मंडपाचे अंगण याविषयी थोडक्यात अभ्यास करूया. आणि ह्याच्यासाठी आपण वाचणार आहोत निर्गमनाचा 27वा अध्याय 9वं वचन आणि नंतर 16वं वचन. निवास मंडपाला अंगण कर, त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलमसणाचे विणलेले पडदे जोडून त्यांची एक कनात कर. तिची लांबी एका बाजूला 100 हात असावी. 16वं वचन. अंगणाच्या फाटकासाठी एक पडदा बनवावा. तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा असून वेलबुट्टीदार असावा. तो 20 हात असून त्याला 4 खांब व 4 उथळ्या असाव्यात. पडद्यांचे रंग ख्रिस्ताविषयी महत्त्वाचा संदेश देतात. निळा रंग त्याच्या स्वर्गीय उत्पत्तीचे, किरमिजी रंग त्याच्या मानवत्वाचे व मानवजातीसाठी सांडलेल्या रक्ताचे, तर जांभळा रंग त्याच्या राजेशाहीचे प्रतीक आहे. हा पडदा अंगणाच्या प्रवेशद्वाराचा होता, ज्यातून याजक व लेवी आत प्रवेश करत असत. शुभ्र सणाच्या कापडाने वेढलेल्या अंगणामुळे आतील आणि बाहेरील लोक यांच्यात स्पष्ट विभाजन दिसून येत होते. आता आपण दिव्यासाठी तेल हा विषय थोडक्यात अभ्यासूया. या अध्यायाचा निष्कर्ष अतिशय रंजक आहे. यात दिव्यासाठी लागणाऱ्या तेलाचा विषय हाताळला आहे आणि हा विषय नेमक्या याच ठिकाणी मांडला जाणे ही एक असामान्य बाब आहे. यावेळेस आपण निर्गमनाचा 27वा अध्याय आणि 20वं वचन वाचणार आहोत. तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. तेल ज्याचा उल्लेख यापूर्वीच करण्यात आलेला आहे ते देवाच्या पवित्र आत्म्याचे प्रतीक आहे. दीपवृक्षाबाबतचा जकर्या याचा ग्रंथ 4था अध्याय आणि 6 या वचनामध्ये दिलेला अर्थ असा आहे: बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तो प्रकाश म्हणजे जो पवित्र आत्मा देतो तो आहे. पवित्र आत्मा स्वतःचे काही सांगत नाही, तर तो ख्रिस्ताने दिलेल्या सूचना ऐकतो व त्या आपल्याला सांगतो. वाचूया आपण 27वा अध्याय आणि 21वं वचन. साक्ष्यपटासमोर असणाऱ्या अंतरपटाबाहेर दर्शन मंडपात अहरोन व त्याचे मुलगे यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी. हा इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तो उजळणारा प्रकाश ख्रिस्ताविषयी साक्ष देतो. आता परिस्थिती बदलली आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात परत गेला आहे. मग त्याचे शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 14 वचनामध्ये आपल्याला सांगितले आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही आणि मी स्वतःहून प्रकाश देऊ शकत नाही. केवळ देवाचा आत्माच आपल्याद्वारे कार्य करून प्रकाश निर्माण करतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकात ख्रिस्त दीपवृक्षांच्या मधून चालताना दिसतो. यावरून तो पृथ्वीवरील मंडळीची साक्ष जिवंत व तेजस्वी ठेवण्यासाठी आपल्या लोकांमध्ये कार्य करीत असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ज्यांचा उल्लेख झालेला नाही अशा 2 वस्तूंविषयी 1-2 गोष्टी सांगायला हव्यात. त्यातील एक वस्तू म्हणजे धूपवेदी, जिचा उल्लेख निर्गम अध्याय 30 मध्ये आढळतो.
जर तुम्हाला देवाची उपासना करायची असेल तर तुम्हाला या वेदीपाशी यावे लागत असे. ज्या दुसऱ्या वस्तूचा अद्याप उल्लेख झालेला नाही ती म्हणजे पितळेचे गंगाळ. देवाची उपासना करण्यासाठी व्यक्तीला या गंगाळात शुद्ध केले जात असे. धूपवेदीपाशी तुम्ही येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करता आणि पितळी गंगाळात देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या पापांचे क्षालन व शुद्धीकरण होते. त्यानंतरच तुम्हाला देवाची उपासना करायला जाण्याची अनुमती मिळते. प्रियांनो, येथे आपण थांबत आहोत. आपली वेळ संपली आहे. परंतु आपण हे लक्षात ठेवूया की देवाच्या सर्व कृतीमध्ये, निर्णयांमध्ये आमच्यासाठी नक्कीच काहीतरी विशेष असते. फक्त ते आपण जाणून घेण्याची आवश्यकता आहे. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो. प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की दर्शन मंडपाची रचना आणि त्यातील प्रत्येक घटक हा परमेश्वराच्या योजनेचा एक महत्त्वपूर्ण भाग होता. देवाने दिलेली प्रत्येक सूचना त्याच्या पवित्रतेचे, सुव्यवस्थेचे आणि मानवाच्या तारणासाठी असलेल्या त्याच्या प्रेमाचे दर्शन घडवते. दर्शन मंडपातील पडदे, फळ्या आणि विभाजन करणारा पडदा हेच देव आणि मानव यांच्यामधील संबंधाविषयी बोलतात. तसेच होमार्पण वेदी आपल्याला स्मरण करून देते की पापासाठी बलिदान आवश्यक आहे. जुन्या करारातील बलिदान व्यवस्था ही येशू ख्रिस्ताच्या अंतिम आणि परिपूर्ण बलिदानाची छाया होती. आज आपण देवाजवळ येऊ शकतो कारण ख्रिस्ताने आपल्या वतीने बलिदान दिले आणि देवाकडे जाण्याचा मार्ग खुला केला. म्हणून आपण कृतज्ञतेने, विश्वासाने आणि आज्ञाधारकतेने त्याची उपासना करूया. पुढील भागात आपण याजकांच्या सेवेशी संबंधित आणखी काही महत्त्वपूर्ण सूचना आणि त्यामधील आध्यात्मिक अर्थाचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या वचनात वाढत राहा, त्याच्या उपस्थितीत चालत राहा आणि त्याच्या कृपेचा अनुभव घेत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. समक्षतेच्या भाकरीचा मेज बाभळीच्या लाकडाने बनवलेला होता. आजचा प्रश्न, निवास मंडपावर एकूण किती प्रकारची आच्छादने होती? ए 4, बी 3, सी 2, डी 5. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.